नंतर तुम्ही त्याचे क्लास लावायला गेले 11th आणि 12th ला तर एव्हरेज 2 लाख पर इयर आपल्याला खर्च आहे आणि तोच खर्च कमी अधिक प्रमाणात सुद्धा नीटला. हॅलो फ्रेंड्स, माय करियर अकॅडमीच्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक प्रश्न नेहमी पडतो, 10वी व 12वी नंतर काय? प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याविषयी पडलेला सगळ्यात काय 10वी आणि 12वी नंतर पुढे काय? मित्रांनो, मुलगा 10वी झाला तरी आपलं एम निश्चित नसतं, मुलगा 12वी झाला तरी आपलं एम निश्चित नसतं. पण जे मिळाली, जी नोकरी मिळाली याच्यासाठी आपण फटाफटा करतो आणि कुठेतरी जॉईन होऊ, पण आपल्याला रस्ते माहीत असतात आणि हे रस्ते दाखवण्याचं काम मी वाटाड्या म्हणून तुमच्याकडे करतो. आता बघा, ग्रामीण भागातली मुलं 10वी पास झाले तर ते एक ते पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात, आर्मी भरतीसाठी प्रयत्न करतात. 12वी पास झाले तर तेही आर्मी आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात. मग नेमकं आपल्याला करायचं काय आहे इथं, आणि आपले स्ट्रेंथ आणि वीकनेस, आपल्याला काय येतं, आपल्याला काय येत नाही, आणि त्याच्यावर जर आपलं करिअर कुठलं बनवायचंय तर पालकांनी याच्याकडे जागरूक राहणं फार आवश्यक आहे. आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला कुठल्या विषयाची आवड आहे, एक त्याचा कल कुठं आहे, 2 त्याचं फिजिकल फिटनेस कसं आहे, 3 त्याची बौद्धिक क्षमता काय आहे, 4 आपली आर्थिक क्षमता काय आहे, आणि 5वं सामाजिक परिस्थिती आपल्या समोर कुठली आहे. हे 5 फॅक्टर आपल्या मुलाच्या करिअर ते बनू शकतं किंवा बरबाद करू शकतं. तर आपल्याला करिअर करायचं आहे आणि करिअर करण्यासाठी आपण त्या मुलाकडे 10वी पासून लक्ष दिलं पाहिजे. आता कसं लक्ष दिलं पाहिजे? मी तुम्हाला सांगितलं त्याचा कल काय आहे, त्याची बौद्धिक क्षमता काय आहे, आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्याचा बुद्ध्यांक कसा आहे आणि सामाजिक परिस्थिती कशी आहे. या 5 फॅक्टर वर तुम्ही जर कंट्रोल केला ना तर तुमचा प्रोग्राम यशस्वी होईल. आता मी सांगतो तुम्हाला की मुलं नेहमी जो कल बघण्यात येतोय तो कल काय आहे की 10वी किंवा 12वी नंतर मुले JEE आणि NEET त्यांच्याकडे सध्या फार मोठं मार्केट चाललेलं आहे. आपण ह्या मार्केटकडे मुलं न कळत वळता आहेत. पण फॅक्ट काय की खरंच JEE आणि NEET करण्यासाठी मुलांनी किंवा पालक पैसे पुरवतात पण त्याचा उपयोग होत नाही. 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतात, शेवटी फ्रस्ट्रेशन येतं, मग पुढे काय हातात. तर मुलांना एक बघा, JEE जर तुम्ही क्लास लावायला गेले 12वी नंतर किंवा समजा 10वी नंतर तुम्ही त्याचे क्लास लावायला गेले 11th आणि 12th ला तर एव्हरेज 2 लाख पर इयर आपल्याला खर्च आहे आणि तोच खर्च कमी अधिक प्रमाणात सुद्धा नीटला. आता बघा, JEE दिल्यानंतर आपल्याला IIT किंवा NIT कडे जाता येतं. IIT मिळवणाऱ्या मुलांचा पर्सेंटेज किती आहे? जर समजा 2 लाख लोक परीक्षेला बसले असतील तर 2% किंवा जाऊन मॅक्सिमम 10% म्हणतो. 10% म्हणजे 20,000. 20,000 एक फार आहे. 20,000 पोरं ज्यांना नीट किंवा JEE साठी हे मुलं क्वालिफाय होतात. 20,000 मुलं असतात आणि 20,000 मुलं जर IIT ला सिलेक्ट झाले किंवा त्याच्यापैकी काही NIT ला सिलेक्ट झाले तर उरलेल्या 1,80,000 पोरांचं पुढे काय? उरलेल्या 1,80,000 मुलं पुढे काय करतील? आता हे मुलं करताना काय करतात, चूक काय करतात? इंजिनिअरिंग फील्ड घेतात. 4 वर्ष ते इंजिनिअरिंगची फील्ड करतात. 4 वर्ष एव्हरेज एका वर्षाला आपण मिनिमम 2 लाख रुपये जर पकडले तर 4 वर्षाचे मिनिमम 8 लाख आणि किरकोळ खर्च 2 लाख, 10 लाख रुपये आपण त्या पोरासाठी इंजिनिअरिंग साठी खर्च करत असतो. आणि इंजिनिअरिंगला खर्च केल्यानंतर तो जेव्हा ग्रॅज्युएट होऊन बाहेर येतो
तेव्हा बाहेर जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत. तर हे मुलं अक्षरशः 10-20 हजार रुपयावर काम करतात. किती ही फॅक्ट तुम्हाला सांगतोय, कारण जेवढे मनुष्यबळ आणि त्याची जी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी इंडियात नसल्यामुळे हा फार मोठा प्रॉब्लेम येतोय की 10 आणि 20 हजार रुपयामध्ये इंजिनिअरिंगचे मुलं काम करतायत आणि इन्व्हेस्टमेंट किती त्या मुलांवर 10 लाख रुपये. एवढी इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला जर 10 आणि 20 हजार रुपये मिळत असतील तर त्या इंजिनिअरिंगचा काय फायदा. सेकंड, नीट बद्दल बोलूया. नीट बद्दल आता ह्या वर्षी 25 लाख लोकांनी फॉर्म भरले. किती? 25 लाख. गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये नंबर लागला तर तुम्हाला पैसे लागत नाही, पण गव्हर्नमेंट मध्ये नंबर न लागला आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला त्या रँकचे मार्क्स नाही मिळाले तर तुमच्याकडे पुन्हा प्रश्नचिन्ह दिसतंय. त्याला सेमी गव्हर्नमेंट मध्ये घ्यायचंय, प्रायव्हेट मध्ये घ्यायचंय. तर मला सांगा की एमबीबीएस साठी प्रायव्हेट कॉलेजला ऍव्हरेज सांगतो 10 लाख रुपये पर इयर खर्च आहे. किती? 10 लाख रुपये पर इयर. 4 वर्षाचे 40 लाख आणि बाकीचा खर्च म्हटला की तुम्हाला 1 CR पर्यंत तुम्हाला नीटचा खर्च येऊ शकतो. 1 CR आहे आपली एवढी कुवत. तर आपण मुलाला परीक्षेत टाकून देतो, आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो. मग हे सगळं नाही झालं तर मग BDS, BHMS, BAMS, नर्सिंग असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला बघून तिथं टाकावं लागतं जिथं आपली इच्छाही नसते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमची आर्थिक कुवत सुद्धा या डिसिजन घेण्यासाठी महत्वाची ठरू शकते. मग प्रत्येक मुलाला इंजिनिअरिंग करायचं, डॉक्टरच करायचं, याच्या बाहेर काही विश्व आहे. तर मी म्हणतो एवढा खर्च न करता फक्त तुम्ही लाख रुपये जर खर्च केले, 1 लाख, 1 लाख रुपये जर तुम्ही खर्च केले तर तुम्ही चांगले अधिकारी होऊ शकता. म्हणजे किती? 10 लाखाच्या अगेन्स्ट 1 लाख रुपये, फक्त 1 लाख. मी ते जास्त सांगितले, याच्यापेक्षा कमी खर्चात तुमचा मुलगा ऑफिसर होऊ शकतो. तो कसा? तर याचं एक्सप्रेशन मी तुम्हाला आधी देतो. तो कसा? 1 लाख रुपयामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला अधिकारी कसं बनवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाहीये. तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता. तुमची उत्सुकता वाढलेली नसेल मी काय सांगतो. तर मुलांना 10वी नंतर ज्या परीक्षा आहेत, 10वी नंतर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एक MTS मल्टीटास्किंग स्टाफ ही परीक्षा तुम्हाला देता येऊ शकते. म्हणजे तुम्ही वयाच्या 18 वर्ष पूर्ण केले आणि 10वी पास असले तरी स्टाफ सिलेक्शनची परीक्षा देता येऊ शकते. सोपी परीक्षा असते. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला जॉब मिळतील, कारण याची रिक्रुटमेंट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत, की जे केंद्र सरकारच्या केंद्रीय कार्यालयात ज्या व्हेरियस डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता 10th पास केल्यावर. विश्वास बसत नाही ना? 10th पास केल्यावर. याच्यानंतर तुम्ही जर 12th पास केली तर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनची CHSL ही परीक्षा देऊ शकता. CHSL 12वी नंतर क्लर्कची परीक्षा जी असते ती तुम्ही देऊ शकता. आता मला सांगा की CHSL का द्यायची? सेंट्रल गव्हर्नमेंट SSC सर्वच डिपार्टमेंट मध्ये क्लर्कची भरती केंद्रीय गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल कार्यालयात व्हेरियस डिपार्टमेंट्स आहेत त्या क्लर्कची भरती स्टाफ सिलेक्शन मार्फत होऊ शकते क्लर्कची, आणि त्याला क्वालिफिकेशन काय आहे? 12th पास. 12th पास झाल्यानंतर तुम्हाला अजून एक परीक्षा देता येते स्टेट गव्हर्नमेंटची, पोलीस, आर्मी.
आरोग्य विभाग किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेरियस डिपार्टमेंट्स मध्ये तुम्हाला 12th पास नंतर परीक्षा देता येऊ शकते आणि तुम्ही त्याच्यात जॉईन होऊ शकता. आता मला म्हणायचं आहे की तुम्ही 12वीची परीक्षा दिली, ही परीक्षा दिली, इंजिनियर लोक तुम्हाला आधी सांगतात 10-20,000, तिथं तुम्हाला 40 ते 50,000 रुपये पर मंथ मिळतील. आता मला सांगा 10 लाख रुपये खर्च केल्यानंतर तुम्हाला 10-20,000 रुपये मिळतात आणि ती जॉबची गॅरंटी नसते. या परीक्षेमध्ये तुम्हाला जॉब गॅरंटी पण आहे, पण स्टार्टिंग पेमेंट किती आहे? 40 ते 50. याबरोबर तुम्हाला बँकिंगच्या परीक्षा आहेत. बँकिंग मध्ये तुम्हाला RBI, नाबार्ड या परीक्षांमध्ये MTS म्हणजे बँकेमध्ये मल्टीटास्किंग स्टाफ मध्ये तुम्ही परीक्षा देऊन बँकेत जॉईन होऊ शकता. कुठल्या परीक्षा आहेत? RBI आणि नाबार्ड. हे माहिती होतं तुम्हाला? नव्हतं ना? तर ह्या बँकिंग मध्ये सुद्धा तुम्ही MTS म्हणून जॉईन होऊ शकता आणि पेमेंट त्याला आहे, याला पेमेंट आहे 50,000 रुपये. आहे की नाही? इंजिनिअरिंग पेक्षा सोपी परीक्षा. मग तुम्ही याच्यावर विचार करायला नको? हे माहिती आहे तुम्हाला? नाही ना? म्हणूनच ते मी तुम्हाला गायडन्स वाटाड्या म्हणून मी तुम्हाला बोललो आधी की तुम्हाला वाट टाकण्याचं काम मी तुम्हाला. पण ग्रामीण भागात हे काही असते माहितीच नाही. का मुलं घाबरतात का? इंग्रजी असतं, गणित असतं, मग आपण देऊ शकतो का? अरे बाबा, या परीक्षा आपल्याला विदाउट एनी काही पैसे न भरता कमी खर्चात या परीक्षा देऊ शकतो. बरोबर? आणि ह्या परीक्षा देताना तुम्हाला मी मार्गदर्शन करणारे मालेगाव सारख्या शहरात आणि इथून लोक RBI, नाबार्ड, आर्मी, पोलीस, स्टाफ सिलेक्शन, MTS हे सगळ्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. पाहिजे असेल तर मी तुम्हाला मोबाईल नंबर पण देईन. पण ह्या परीक्षा तुम्हाला माहिती नाहीये म्हणून तुम्हाला आणि ते माहिती नसल्यामुळे आपण कुठेतरी जॉब करतो, 5-10-20,000 रुपये महिने कमवायचा प्रयत्न करतो. पण आपण ह्या परीक्षा ज्या आपल्यासाठी आहेत, कमी खर्चिक आहेत, कमी अभ्यासात देण्याच्या आहेत, ह्या परीक्षा आपण फेस करतो. बरोबर? तर मी तुम्हाला ह्या परीक्षा त्याच्यानंतर जो थर्ड फेज येतो, तो थर्ड फेज येतो ग्रॅज्युएशनचा. आता एकवेळ जर तुम्ही ग्रॅज्युएट झाले की तुम्हाला कुठल्या परीक्षा द्यायच्या आहेत ते बघा. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही स्काय इज द लिमिट, जगाच्या सर्व परीक्षा देऊ शकता. मग तुम्ही कोणत्या फील्ड मध्ये आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, त्यात वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला देता येऊ शकतात. तर मुलांना ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय? तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर पहिले तर तुम्ही ऑल एक्झामिनेशन साठी ही ग्रॅज्युएशन डिपार्टमेंट देऊ शकता. आता ह्याच्यात कुठल्या परीक्षा आहेत? एक MPSC, UPSC, त्याच्यात डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, याच्यामध्ये IAS, IPS हे तुम्ही करू शकता. MPSCच्या ह्या क्लासच्या कोर्स झाल्यानंतर तुम्ही PSI बनू शकता, असिस्टंट बनू शकता आणि आपलं करिअर करू शकता. किती खर्च येतो या परीक्षांना? फक्त पुस्तकं घ्यायचे, वाचायचे, सिस्टमॅटिक अभ्यास करायचा आहे, माझ्याकडे मार्गदर्शन घ्यायला यायचं, एवढंच, बाकी काहीच करायचं. आणि किती? विदिन 1 लाख मी जर टार्गेट दिलेलं त्या 1 लाखामध्ये तुम्ही ऑफिसर होऊ शकता. पुस्तकांचाच खर्च समजला 40-60 हजार रुपये जरी पुस्तकावर खर्च केले तुम्ही तरीही तुम्ही MPSC, UPSC क्रॅक करू शकता. किती पैसा तुमचा वाचेल हे तुम्ही विचार करा. पण प्रॉपर गाईडन्स घेणं तुमच्याकडे. हे झाले MPSC, UPSC. मित्रांनो, याच्यानंतरही तुम्हाला दुसऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये तेही विसरतो बघा. याच्यात बँकिंग, PO, क्लर्क, बँकिंग मध्ये तुम्हाला PO प्रोबेशनरी ऑफिसर होतात, क्लर्क होत आहेत.
मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे? 12 MPS आणि ग्रॅज्युएट झाले तर पीओ आणि क्लर्क तुम्ही होऊ शकता. आणि दरवर्षी हजारो वॅकन्सी असतात आणि महाराष्ट्रातले किंवा मालेगावचे मुलं त्यात कमी पडतात. बँकिंग पीओ आणि क्लर्क होऊ शकतात. एक बघितलं. दुसरं तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CHSL बघितली, सीजीएल कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलची परीक्षा आहे. ती परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. आणि केंद्र सरकारच्या विविध डिपार्टमेंट म्हणून हेडक्लर्क म्हणून क्रॅक करू शकता. आणि हे तुम्ही IAS किंवा IPS ऑफिसर बरोबर तुम्ही काम करतात आणि काम करताना तुम्ही तिथून प्रमोशन घेऊन तुम्ही हायर लेवलपर्यंत प्रमोशन करू शकता. हे तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनचा MPSC UPSC आहे, तो स्टाफ सिलेक्शन कमिशनचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये बँकिंग पुढे तुम्हाला LIC GIC म्हणजे AO आणि क्लर्क तुम्ही जॉईन होऊ शकता. तर LIC आणि GIC मध्ये ऑफिसर म्हणजे असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि क्लर्क म्हणजे असिस्टंट या दोघं पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आणि या एजन्सी दरवर्षी 1000 मुलांची रिक्रुटमेंट करू शकतात. आणि याच्यात एक मार्केटिंग पोस्ट आहे डेव्हलपमेंट ऑफिसर, ही तुम्ही क्रॅक करू शकता. एवढ्या परीक्षांची माहिती तुम्हाला आहे. मी रेल्वेबद्दल अजून बोललो नाहीये. रेल्वे हा थर्ड एक फॅक्टर होतोय आपला रेल्वे. रेल्वेमध्ये तुम्ही जर ITI केलं असेल किंवा नसेल ग्रॅज्युएट केलं असेल तर रेल्वेमध्ये सर्वाधिक व्हॅकन्सीज आता येतात. आता तुम्ही जर बघाल तर ज्यांचे ITI झाले त्यासाठी जवळपास 1 लाख लोकांची भरती रेल्वे करते आहे. आणि स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, MPSC यांच्या दरवर्षी रिक्रुटमेंट चालूच असतात. पण आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. मित्रांनो, 10वी-12वी नंतर जर तुम्हाला हे काही करायचं असेल तर तुम्ही सुरुवात करून केली पाहिजे. कोणाकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना कसं तयार केलं पाहिजे आणि आपले जे पैसे आहेत ते पैसे कसे वाचतील त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण ह्या जे कोर्स मी तुम्हाला सांगितले आहेत यांना तुम्हाला खर्च करायचा नाहीये. पालकांनी किती पैसे आपले वाचतील याचा विचार करा. म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती जर अडचणीची असेल तर तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या जगात जाऊ शकता. आणि आपल्या पालकाला 2 परीक्षा दिल्या, 10 परीक्षा दिल्या, त्यापैकी 1 परीक्षेचे 100% होतो आणि आपल्याला त्याच्यात जॉब मिळण्याची शक्यता 100% असते. फक्त प्रॉपर गायडन्स की जे मी करू शकतो किंवा माझ्यासारखे अजूनही काही मित्र असतील, वेगवेगळे क्लासेस असतील त्यात तुम्ही जॉईन करू शकता आणि आपलं यश मिळवू शकता. नीट आणि JEEच्या मागे धावणाऱ्या पोरांना शेवटी काय करताय तुम्हाला तेही सांगतो की हजारो इंजिनियर लोक आज बँकिंगच्या परीक्षा देत आहेत. कारण इंजिनिअरिंग पोरांना जॉब ऑपॉर्च्युनिटी बाहेर अवेलेबल नाहीये. एक पण मेडिकल वाले कुठेतरी आपला रोजगार मिळू शकतात परंतु यांना रोजगार नाहीये. तर हे काय करताय, जे कॉमर्ससाठी, आर्ट्ससाठी ज्या बँकिंगच्या एक्झाम्स आहे त्या बँकिंगच्या एक्झाम इंजिनियर परीक्षा देत आहेत आणि ते सिलेक्ट होत आहेत. आणि जे मूळचे ग्रॅज्युएट कॉमर्स आणि आर्ट्स सायन्सचे ग्रॅज्युएट असतील ते मुलं मागून करत आहेत का की यांची अवेअरनेस त्यांच्यामध्ये नाहीये. मुलांना माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपलं करिअर, आपल्या पालाचं करिअर करायचं असेल तर जरूर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, मला कॉन्टॅक्ट करा. त्याच पद्धतीने मी दर रविवारी सकाळी 9 ते 12 फ्री गायडन्स देत असतो. तर तुम्ही जरूर माझ्याकडे तुमच्या पाल्याला घेऊन येऊ शकता. त्याच्या कृतीनुसार, त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार मी त्यांना जरूर मार्गदर्शन करेन. ओके, टेक केअर.